बघा ना, तर मी आले होते माझ्या मामाकडे आणि इतका घाम फुटलेला. त्यातून नेमकी आम्हाला एक बस भेटली, त्यातून आम्ही बसलो आणि माझ्या मामाकडे जायला निघालो. आणि त्या माणसांचं जे प्रेम होतं ना, खरंच म्हणजे अक्षरशः मी असं शब्दातून व्यक्त नाही करू शकत इतकं प्रेम. मला नीट कॅप्चर करताना आलं नाही, पण तुम्ही बघा. नका काय नका यंदा काय विजय वरूनच्या होईल. मला ती मुमेंट नीट कॅप्चर नाही करता आली, पण खरंच ते अगदी डोळ्यात भरवून ठेवण्यासारखी मुमेंट होती. त्यानंतर आम्ही असे बॅगा डोक्यावर घेऊन आम्ही सगळे चाललेलो. माझ्या मामाचं घरचं खाली होतं म्हणजे उतारात. तर आणि हा माझा लहानपणीचा फोटो बरं का, माझ्या आजीने अगदी जपून ठेवलेला. आणि माझ्या मामाचं घर इतकं सुंदर होतं, जुनं असलं तरी ते माझ्यासाठी खूप आठवणींनी भरलेलं होतं. म्हणजे अगदी खूप त्यांच्या आठवणी होत्या, सगळ्यांचे लहानपणीचे फोटो, ही मी आणि माझी क्यूट अशी बहीण. खूप साऱ्या आठवणींनी माझ्या मामाचं घर भरलेलं आहे. त्यानंतर हे माझे आई बाबा तरुणपणाचे तुम्ही बघू शकता. अगदी सांभाळलेले जुने फोटो, नवीन फोटो असे मस्तपैकी ते लावलेले होते. असं वाटत नव्हतं की जुनं घर आहे, इतकं प्रसन्न वाटत होतं. आनंद नुसता घरात पसरलेला. आम्ही आलो होतो म्हणून. त्यात माझी मावशीची मुलंसुद्धा आली होती. ते छानपैकी घर अगदी फोटोने सजवलं होतं. खरंच मला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. मामाची सिरीज नक्की पहा. बाय.